प्रकाश पडला आहे. आमेन आमेन, प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की. यशायाच्या द्वारे यहोवा पिता एक घोषणा करत आहे. यशायाच्या द्वारे यहोवा पिता एक भविष्यवाणी सांगत आहे. आणि बघा, तोच देवच्या जो देव बोलला प्रकाश हो, प्रकाश झाला. त्यांनी प्रकाश आणि अंधकार हे वेगवेगळे केले. आणि आपल्या जीवनामध्ये साक्ष आहे, जे जे त्या अंधारामध्ये जखडलेले होते, आजारामध्ये, पिढेमध्ये, बाधेमध्ये जखडलेले होते, आणि अशा सर्व लोकांना ज्यावेळेस येशूची सुवार्ता कळाली, त्यांनी घोषणा दिली, तेव्हा त्यांच्या जीवनातला अंधार वेगळा झाला, निघून गेला आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आला. आणि आज त्यांचं जीवन येशूच्या द्वारे प्रकाशित झालेलं आहे. येशूच्या द्वारे प्रकाशित झालेला आहे. आणि तोच यहोवा पिता या वचनामध्ये डिक्लेरेशन करत आहे, या वचनामध्ये घोषणा करत आहे, भविष्यवाणी सांगत आहे. काय सांगतोय की तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. तो म्हणतोय एक स्पेसिफिक अंधकाराविषयी तो बोलतोय की आता जी विपत्ती आहे ज्या भूमीमध्ये, तिथं हा अंधकार राहणार नाही. म्हणजे आजच्या जीवनामध्ये जर आपण बघायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काहीतरी विपत्ती आहे. कुठे ना कुठेतरी अडचणीशी तो व्यक्ती झुंजत आहे, है ना. कोणाला आजारात बाबतीत प्रॉब्लेम आहे, कोणाचा पैशा बाबतीत प्रॉब्लेम आहे, कोणाच्या घरामध्ये अशांतता आहे, किंवा किंवा अजून कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीशी आपण लढत आहोत. पण देव सांगतोय ज्या भूमीत ही विपत्ती आहे, अंधार आहे, तिथे हा अंधार पुन्हा राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. मग आपण कुठे वळायला पाहिजे? देवाकडे वळायला पाहिजे. कारण अंधार कोण दूर करणार आहे? जिवंत देव करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो ज्या भूमीत विपत्ती आहे तिथं ही पुन्हा विपत्ती राहणार नाही. तुम्ही सांगून, मी सांगून, तुमच्या कमाईनी, तुमच्या आयुष्यभर कमावलेल्या कमाईनी, किंवा तुमची प्रॉपर्टी विकून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार, किंवा कुठून पैसे घेऊन प्रश्न सुटणार नाही, तर तो केवळ देवाच्या वचनाने सुटणार आहे. आणि म्हणून देव म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर यहोवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मी पुन्हा एकदा सांगतो, देव म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर यहोवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. आणि म्हणून तो सांगतो, तुम्ही चिंता काळजी का करता? तुम्ही चिंता करून तुमच्या डोक्याचा केस जो पांढरा आहे त्याला काळा नाही करू शकत, आणि काळा आहे त्याला पांढरा नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. आकाशातील पाखरांकडे पहा, ते पेरणी करत नाहीत, ते कापणी करत नाहीत, ते साठवून ठेवत नाहीत भांडारामध्ये, तरी त्यांचा स्वर्गीय पिता जो त्यांचा निर्माण करता आहे तो त्यांना त्यांचं अन्न यथाखाली देतो, वेळेवरती पुरवतो, त्यांना पाणी पुरवतो, त्यांना अन्न पुरवतो, त्यांना बसण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून देतो. प्रेज द लॉर्ड. तर तो म्हणतो तुम्ही तर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात, माझ्याकडे तुम्ही वळा. तो म्हणतो शांत राहा आणि जाणा की मीच देव आहे. तो का शांत राहायला सांगतोय? कारण खूप गडबड आपण करतो, इकडे पळू, तिकडे पळू, इकडे पळू, इकडे पळू, इकडे पळू, कुठं पळू, आपण सर्व दिशेला पळण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहितीये का, खरं म्हणजे आपल्याला देवाकडून ज्या गोष्टी आहेत त्या तेव्हाच मिळतात जेव्हा आपण आपलं सर्व लॉजिक बंद करतो. आपल्या या डोक्याला असं पूर्ण लॉक करून, ऑफ करून ठेवा, त्याचा विचारच नका करू. ज्या वेळेस तुम्ही डोक्याला पूर्ण लॉक करताल आणि विचार नाही करणार आणि पूर्ण देवाच्या वचनाकडे फक्त लक्ष लावताल की देव कार्य करणार आहे, त्या वेळेस देवाचं वचन मोकळीकतेपणे तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. बघा ना, एक छोटस उदाहरण आहे. जर येशू ख्रिस्त या जगामध्ये आलाच नसता, त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं नसतं, प्रेज द लॉर्ड, काय सांगतोय मी, जर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला नसता आणि त्यांनी स्वतःचं बलिदान दिलंच नसतं, तर तुमची माझी आपल्या स्वतःच्या बुद्धीने, आपल्या स्वतःच्या युक्तींनी सुटका झाली असती का? झाली असती का? नेव्हर. कधीच नाही, है ना, कधीच नाही, होऊ शकत नाही.
कारण मनुष्य त्या पापाबद्दल क्षमा मिळवण्यासाठी काय देणार बलिदान म्हणून? त्याचं रक्त, तो पण स्वतः पापी झालाय, सगळ्या गोष्टी भ्रष्ट झालेल्या आहेत, आणि तो काय देणार बलिदान म्हणून? Praise the Lord. काय नाही देऊ शकत. म्हणून एका वचनामध्ये लिहिलंय स्तोत्र संहितेमध्ये, मनुष्याला त्याच्या भावाच्या जीवाबद्दल त्याचा जीव विनाश गर्दीतून सोडवावा म्हणून त्याच्या जीवाबद्दल खंडणी देता येणार नाही, कारण ती किती जरी दिली तरी ती अपुरीच राहील, अपुरीच राहील. पुन्हा एकदा सांगतो, मनुष्याला आपल्या भावाच्या जीवाबद्दल, त्याचा जीव वाचवण्यासाठी किंवा त्याचा जीव विनाश गर्दीतून बाहेर काढण्यासाठी किती जरी खंडणी दिली तरी, भरून दिलं तरी ते अपुरच राहील, अपुरच राहील. म्हणून बघा, बऱ्याच वेळा असं होतं की डॉक्टर खूप प्रयत्न करतात, आपण पण खूप पैसा देतो, पण तरी पण जीव वाचत नाही. आताची साक्ष आहे, एक व्यक्ती ज्यावेळेस खूप आजारी पडली आणि श्वास घ्यायला त्या व्यक्तीला त्रास व्हायला लागला, अगोदरच त्या हॉस्पिटलने त्यांना रिटर्न घरी पाठवलं होतं, कारण काहीच होत नाही म्हणून. पण घरी आल्यानंतर पण 2 दिवसांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तर त्यांनी अँब्युलन्स बोलवली, अँब्युलन्स मधून त्यांना नेत होते. नेत असताना त्या अँब्युलन्स मध्ये त्यांचा श्वास, जे काही त्यांना त्रास व्हायला लागला, तर त्या अँब्युलन्स मध्ये ऑक्सिजन होता, ऑक्सिजन सिलेंडर होतं, पण ऑक्सिजन सिलेंडरला मास्कच नव्हता, ऑक्सिजन सिलेंडरला मास्कच नव्हता. शेवटी त्या व्यक्तीचा जीव गेला. ती व्यक्ती एक 10-15 मिनिटानंतर पूर्ण संपली आणि शेवटी त्या व्यक्तीचं शेवटचं सर्व काही कार्यविधी झाले. Praise the Lord. बोलो येशू मसीह की. म्हणून लक्षात घ्या, जर काय झालं असतं, जर त्याच कुटुंबाने, त्याच व्यक्तीने जर सर्व आपलं जीवन प्रभू येशूकडे सोपवलं असतं, तर श्वास जरी घ्यायला तिथं त्रास झाला असता, तर प्रभू येशूने तिच्या मुखामध्ये तो श्वास पुन्हा फुकला असता, तिचा श्वास बंद पडू दिला नसता. आणि महत्वाची गोष्ट, त्या आजाराला, त्या व्यक्तीला त्या स्टेप पर्यंत जाऊ देखील दिलं नसतं. त्यांनी कधीच त्या व्यक्तीला बाहेर ओढून आणलं असतं. Praise the Lord. कारण का? त्याचं कारण आपण ऐकणार आहोत. आणि जेव्हा तुम्ही कारण ऐकणार, तेव्हा तुम्ही पण म्हणणार, येस, प्रभू येशूने खरंच माझे विकार स्वतःवरती घेतलेले आहेत. Praise the Lord. बोलो येशू मसीह की. आणि ही सत्यता आहे. म्हणून या ठिकाणी देव घोषणा करत आहे की ज्या भूमीत आता विपत्ती आहे, तेथे हा अंधकार पुन्हा राहणार नाही. आणि ज्या भूमीमध्ये अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे, मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. तो काय म्हणतोय? मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्या लोकांवर प्रकाश पडला आहे. लक्षात घ्या, प्रकाश पडला आहे. जर प्रकाश पडला आहे तर तो रिसीव्ह करा. आणि आपल्या पण जीवनात प्रकाश पडलाय. कसला प्रकाश पडलाय माहितीये का? Praise the Lord. आपल्या जीवनामध्ये प्रकाश पडलाय. आणि तो कसला प्रकाश पडलाय माहितीये का? देवाच्या वचनाचा प्रकाश आहे. कारण एक वचन आहे बघा, ते बघूया, मग आपण पुढच्या वचनाकडे जाऊया. योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिल्याच वचनामध्ये लिहिलेलं आहे बघा, की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाबरोबर होता, शब्द देव होता. एकच मिनिट, हा मी वाचतो. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, शब्द देव होता. दुसरं वचन, तोच प्रारंभी देवासह होता, म्हणजे तो सुरुवातीला देवाबरोबर तो शब्द होता, शब्द देवाबरोबर होता, शब्द देव होता आणि तो सुरुवातीला देवाबरोबर होता. तिसरं, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आहे, शब्दाच्या द्वारे सर्व काही झालं आणि जे काही झालं ते त्याच्या वाचून झालं नाहीये. जे सगळं काही त्याच्यासाठी आणि त्याच्याद्वारे घडण्यात आलेलं आहे, त्याच्याद्वारे घडवण्यात आलेलं आहे. पुढं चौथं वचन बघा, त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. पुन्हा एकदा सांगतो, त्याच्या ठाई जीवन होते. कोणाच्या ठाई? त्या शब्दाच्या ठाई जीवन होते व ते जीवन कसं होतं? मनुष्य मात्राचा प्रकाश होता. आणि इथं देव काय म्हणतो की अंधारात बसलेल्यांवर प्रकाश पडला आहे. आणि या ठिकाणी पण म्हटलेलं आहे, त्याच्या सर्व काही त्याच्याद्वारे झाले, त्याच्या काही जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. म्हणजे तो जो प्रकाश आहे तो असा तसा नाहीये, तो जीवनाचा प्रकाश आहे. Praise the Lord. तो जीवनाचा प्रकाश आहे. आणि म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे की देवाच्या वचनाच्या द्वारे काय होतो? देवाचं वचन हे माझ्या पावलांकरता दिवा आहे, दिवा आहे.
दिवा आहे. तो सांगतो मी जगाचा प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. का म्हणतो? कारण त्याच्याद्वारे जीवन आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. होय येशू मसीह की. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? की देव म्हणतो काय, की ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे पुन्हा हा अंधकार राहणार नाही. पुढे तो म्हणतो अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. देवानी प्रकाश दिला आहे. देवानी जीवन दिलं आहे. तो प्रकाश हा मनुष्य जातीसाठी जीवन आहे. जीवन आहे. जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. होय येशू मसीह की. पण आपण बघतो बऱ्याच ठिकाणी बघतो येशू बद्दल, येशू नाव माहिती आहे, चर्चला जात आहे किंवा वचन ऐकत पण आहे. मग जीवन काय येत नाहीये? जीवन काय येत नाहीये? जीवन काय येत नाहीये? त्याच्या पाठीमागं कारण आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या पाठीमागं कारण आहे. ते कारण आपण बघूया. ओके चला. एक वचन बघूया आपण. निर्गमचं पुस्तक याचा 33वा अध्याय 19वा वचन. बारिश. निर्गम 33:19 ज्यांना मिळाला असेल त्यांनी वाचा. तू म्हणाला माझे सर्व सौंदर्य तुझ्या पुढे चालवीन. तुझ्या सन्मुख परमेश्वराच्या नामाची मी घोषणा करीन. ज्यावर कृपा करावयास वाटले त्याचवर मी कृपा करीन आणि ज्यावर दया करावीशी वाटेल त्याचवर दया करीन. आमेन आमेन आमेन. तो काय म्हणाला? यहोवा कोणाला म्हणतोय? मोशेला. काय म्हणतोय? की मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवेन. सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवेन. तुझ्या समोर यहोवा या नावाची मी घोषणा करेन. ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी दया करीन. प्रेज द लॉर्ड. मोशेला सांगत आहे बघा. पुढे 20वा वचन. आणखी तो म्हणाला की तू माझे मुख पाहू शकणार नाहीस, कारण माझे मुख पाहून कोणी मनुष्य जिवंत राहावयाचा नाही. ओके. यहोवा पिता काय म्हणतो मोशेला? लक्ष द्या, महत्वाचा मुद्दा आहे, मिस नका करू. की तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही. यहोवा पिता मोशेला म्हणाला काय, की तुला माझं मुख पाहता येणार नाही. ओके. कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. आता 21वा वाचा दीदी. परमेश्वर म्हणाला माझ्याजवळ एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. ओके. बघा आता महत्वाचा मुद्दा. यहोवा पिता काय म्हणाला मोशेला, की मी सर्व चांगुलपण काय करेल माझा तुझ्या पुढे चालवेल. तुझ्या समोर मी यहोवा नावाची काय करेल? घोषणा देखील करेल. का? म्हणजे त्याला ते नाव समजावं. ओके. पुढं मी ज्याच्यावर वाटेल ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी दया करेल. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करेल. म्हणजे ती दया आणि ती कृपा आणि देवाचं चांगुलपण, देवाचं नाव, हे सर्व देव मोशे पुढे काय करत होता? ठेवणार होता. तो काय म्हटला? मी सर्व माझं चांगुलपण काय करेल? तुझ्या पुढे चालवेन. पण तो काय म्हणतो पुढे जाऊन बघा, एक गोष्ट तो सांगतोय की मला तुला माझं मुख पाहता येणार नाही, कारण माझं मुख जर तू पाहिलं तर मनुष्य काय जिवंत राहणार नाही. मग तो काय म्हणतो बघा पुढे. सगळ्यांचं लक्ष आहे का? महत्वाचा मुद्दा आहे, मिस नका करू. ओके. तर यहोवा म्हणाला माझ्या पाशी एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. काय कर? येथे या खडकावरती उभा राहा. ओके. पुढं 22वा वचन वाचा दीदी. असे घडले की माझे तेज जवळ चालेल असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसवायचे नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. पहिला मुद्दा काय? यहोवा काय म्हणाला, की मी माझं सर्व चांगुलपण तुझ्या पुढं चालवेन. तुझ्या समोर काय करीन? यहोवा नावाची घोषणा करेन. पुढं तो काय म्हणाला? ज्याच्यावर मला दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी दया करेन आणि ज्याच्यावर मला कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करेन. म्हणजे देवाची दया, देवाची कृपा देव त्याला दाखवून देणार होता. पण तो म्हटला मोशेला तुला माझं मुख पाहता येणार नाही, कारण जर कोणी
मनुष्याने माझं मुख पाहिलं तर तो काय जिवंत राहणार नाही. पण मग तो पुढे त्याच्याबद्दल एक सोल्युशन सांगतो बघा मोशेला. लक्ष द्या त्या सोल्युशन कडे. काय म्हणतो तो की ठीक आहे, माझ्याकडे एक जागा आहे की ज्या जागेवर तू उभा राहिला ना, तर तिथं मी काय करेन, त्या खडकावरती मी तुला काय करेन, उभा करेन. आणि मग असं होईल की मी तिथून जवळून जात असताना काय करेल, तुला त्या खडकाच्या भेगेमध्ये ठेवेल. म्हणजे कुठं, खडकाच्या मध्ये, बरोबर आहे. मी तुला त्या खडकाच्या मध्ये ठेवेल आणि काय करेल, माझ्या हाताने तुला झाकेल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय होईल, तुला माझं गौरव पाहता येईल, तुला माझं चांगुल पण पाहता येईल, तुला माझी दया पण पाहता येईल, तुला माझी कृपा पण पाहता येईल आणि तू मरणार देखील नाहीस. प्रेज द लॉर्ड. समजलं का सगळ्यांना? हो. समजलं तर यस म्हणा. सगळ्यांना समजलं का? रिपीट करू? महत्वाचा मुद्दा आहे, मिस नका करू. प्रेज द लॉर्ड. सगळेजण जागी आहेत? हो. ओके ओके. तो काय म्हणाला, तुला चांगुल पण माझं पाहता येईल, तुला माझी दया पण पाहता येईल, तुला माझी कृपा पण पाहता येईल, तुला काय मी यहोवा नावाची मी घोषणा करतो तुझ्या पुढं आणि माझं सर्व चांगुल पण मी तुझ्या पुढे चालवेन. पण तुला माझं मुख पाहता येणार नाही. पण हे सगळं जी काही दया, कृपा, माझं चांगुल पण पाहण्यासाठी तुला काय करावं लागेल, माझं मुख तुला पाहता येणार नाही, म्हणून मी तुला खडकामध्ये ठेवेन, खडकाच्या मध्ये ठेवेन, खडकाच्या मध्ये ठेवेन आणि एका हाताने तुला झाकेल. त्यावेळेस तुला माझं सर्व काय होईल, चांगुल पण दिसेल, दया दिसेल, कृपा दिसेल. आता एक वचन बघूया आपण. देव म्हटलं काय करेल, खडका मध्ये मी तुला ठेवेन, बरोबर ना? ओके, एक वचन काढूया आपण. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 10 वचन 4. सगळ्यांचं लक्ष आहे का? थोड्या वेळासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे, मिस नका करू. ज्याला हे समजेल खूप सुंदर त्याच्या जीवनामध्ये तो विजय बघणार आहे. पहिले करिंथ अध्याय 10 वचन 4. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या Praise the Lord. गोष्टीविषयी तुम्ही अजाण बस, असावे बस. अशी माझी इच्छा नाही. Amen, 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 amen. Praise the Lord. Amen. कुणीतरी मोठ्याने वाचा परत इथं येऊन. येस, एनीवन? अजून एक जण. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही No, no, अशक्त, no. तुम्ही नाही दीदी, नाही. पहिले करिंथ अध्याय 10 वचन 4. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. Amen. बघा संत पौल काय सांगतोय की ते सर्व आध्यात्मिक पाणी प्याले, कारण आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून ते पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. म्हणजे तुम्ही अज्ञानामध्ये असावं या अशी माझी इच्छा नाही, तर तुम्हाला ते माहिती असावं. यहोवा इथं काय बोलला मोशेला, पटकन सांगा. मी सगळं चांगुल पण तुझ्या पुढे चालवेन, मी माझं यहोवा नावाची घोषणा करेन, मी माझी दया आणि कृपा तुला दाखवेन. ओके, आणि मी काय करेन, तुला हे गौरव पाहता यावं म्हणून तुला मी त्या खडकामध्ये ठेवेन. बरोबर आहे ना? आणि या ठिकाणी म्हटलंय तो खडक तर ख्रिस्त होता. प्रेज द लॉर्ड. म्हणजे महत्वाची गोष्ट आहे पहा, जोपर्यंत तुम्ही आणि मी त्या येशू ख्रिस्त म्हटलेल्या खडकामध्ये आपण जात नाही, तोपर्यंत आपल्याला देवाची कृपा, देवाचं चांगुलपण, देवाची दया, देवाचा सर्व आशीर्वाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण पाहू शकत नाही. बघा, इफिसकरास पत्र 1 ते 3 वचन कोण सांगेल मला फास्ट? आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचा देव जो पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला प्रभू श्री ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आमेन. ओके, आमेन. बघा काय म्हटलेलं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता म्हणजे कोण, यहोवा पिता काय असो, धन्यवादित असो, त्याने काय केलं, स्वर्गातले सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला येशू मध्ये आशीर्वादित केलेलं आहे. म्हणजे इथं पण मोशेला
ते सर्व चांगुलपण पाहण्यासाठी त्या खडकामध्ये जावं लागलं. त्या खडकीच्या भेगामध्ये देवाने त्याला ठेवलं आणि त्याला सगळं चांगुलपण, देवाचं नाव, देवाची दया, देवाची कृपा दिसली. इन अ सेम वे आपल्यालाही ज्यावेळेस आपण त्या येशूमध्ये आपण त्या येशूच्या अर्पणावर विश्वास ठेवतो, तो येशू आपला तारणारा म्हणून आपण स्वीकारतो, तेव्हा आपण येशूमध्ये एक होतो. आणि जेव्हा आपण त्या खडकामध्ये एक होतो, तेव्हा आपल्याला देवाचं चांगुलपण, देवाची दया, देवाचं सत्य, देवाची कृपा हे सगळं काही आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि एपिस मध्ये पॉल म्हणतो, काय म्हणतो, की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातले सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आपल्याला येशूमध्ये आशीर्वादित केलेले आहे. म्हणजे सर्व स्वर्गीय आशीर्वाद पण आपल्याला कुठे मिळतात? त्या खडकामध्येच मिळतात. तो खडक तर ख्रिस्त होता असं करिंथमध्ये पॉल सांगतो बघा. तो खडक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. बघा अजून एक महत्वाचं उदाहरण. ज्यावेळेस देवानी आदामाला बनवलं, ऐकतात का सगळे? पुन्हा एकदा लक्ष आहे. ओके. ज्यावेळेस देवानी आदामाला बनवलं, ओके, आणि आदामाला बनवल्यानंतर त्याला भूक लागली. आणि मग भूक लागल्यानंतर तो असं म्हटला का, ठीक आहे तुला भूक लागली, आता मी कुठलं तरी झाड उगवतो, त्या झाडाचं फळ तुला खायला देतो. का देवाने आधी सगळं वनस्पती उत्पन्न केलं आणि मग आदामाला बनवलं? आधी सर्व वनस्पती उत्पन्न केलं. अमेन अमेन अमेन. पहिला त्यांनी काय केलं? प्रकाश आणि अंधकार वेगळा केला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? जे जल होतं ते जल दुभागलं, नाही का, वरती आकाशाच्या वरती जल केलं आणि खालचं पाणी वेगळं केलं. कोरडी भूमी दृष्टीस पडली. वनस्पती उत्पन्न केल्या, आपापल्या परी फळ झाडे देणं, फळ उत्पन्न करणारी, सबीज फळ उत्पन्न करणारी वनस्पती त्यांनी उत्पन्न केल्या. आणि हे सगळं झाल्यानंतर चंद्र तारे एव्हरीथिंग क्रिएट केल्यानंतर, आकाशात पक्षी वगैरे सगळं क्रिएट केल्यानंतर शेवटी त्यांनी मनुष्याला घडवलं. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. रेडी? हे बरोबर आहे? कन्फर्म आहे सगळ्यांना? ओके. मग ते केल्यानंतर मग काय झालं? मग त्यांनी आदामाला आणि हवेला कुठं ठेवलं? यर्दन बागेत. सॉरी, बागेत. येस, बागेमध्ये ठेवलं. बागेमध्ये ठेवलं. म्हणजे देवानी अगोदर त्यांच्यासाठी पूर्ण सगळं घडवलं आणि त्यांना त्या बागेच्या मध्ये ठेवलं. इन अ सेम वे देवानी आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला 2000 वर्षापूर्वी पाठवलं. आपले सर्व पाप, आपले सर्व शाप, आपले सर्व आजार विकार त्याच्यावरती लादले. त्यांनी ते क्लेश सहन केले. ते सगळं काही त्यांनी आपल्यासाठी अर्पण पूर्णपणे दिलं स्वतःच त्या क्रूस खांबावर. आपले विकार स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि त्या क्रूस खांबावरती त्यांनी वाहिले. आणि ते सगळं करून झाल्यानंतर आपल्यासाठी अर्पण केलं. आणि मग आपल्याला देवाने काय केलं? तर त्या येशूमध्ये आपल्याला ठेवलं. येशूमध्ये आपल्याला ठेवलं. येशूमध्ये आपल्याला ठेवलं. ते सगळं अशासाठी केलं की त्यांनी आपल्याला येशूमध्ये ठेवलं. येशूमध्ये अशासाठी ठेवलं की सर्व प्रकारचे स्वर्गीय आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये असावे. सर्व देवाचं आरोग्य आपल्यामध्ये असावं. स्वर्गीय शांती आपल्या जीवनामध्ये असावी. म्हणून जसं आदामाला देवाने बागेच्या मध्ये ठेवलं, बागेमध्ये ठेवलं, सर्व काही त्यांनी प्रोव्हिजन अगोदरच केलं होतं. इन द सेम वे देवाने अगोदरच आपल्यासाठी सोडवणूक केलेली आहे. म्हणून काय होतं माहितीये का? बऱ्याच वेळा ज्यावेळेस मनुष्य, लोक म्हणतात की मी पापाबरोबर लढेल आणि पापावरती विजय मिळवेल. कधीच विजय नाही मिळू शकत. कधीच नाही विजय मिळू शकत. कारण अगोदरच येशूने पापाला हरवलेलं आहे. जे ऍडिक्शन असेल, जे वाईट सवयी असेल, त्याच्याशी लढून तुम्हाला कधीच विजय नाही मिळणार. आजाराबरोबर लढून तुम्हाला कधीच नाही विजय मिळणार. तुम्हाला विजय तेव्हा मिळणार जेव्हा तुम्ही जो देवाने दिलेला विजय आहे तो तुम्ही स्वीकारताल. मोशेला देवाचं चांगुलपण, देवाची दया, देवाची कृपा तेव्हा पाहता आली जेव्हा तो त्या खडकाच्या मध्ये उभा राहिला तेव्हा. प्रेज द लॉर्ड. आपण पण जो येशू म्हटलेला खडक आहे, जेव्हा त्याच्यामध्ये आपण एक होऊ तेव्हाच आपल्याला विजय पाहता येणार आहे. अदरवाईज आपल्याला पाहताच येणार नाही. म्हणून खूप सारे लोक म्हणतात की मी उपवास करतो, मी प्रार्थना करतो, मी उपवास करत आहे, तरी का बरं माझं जीवन सुखी होत नाही? उपवास करण्याबाबतीत काय प्रॉब्लेम नाही, बायबल वाचण्याबाबतीत काय प्रॉब्लेम नाही. उपवास करा, पण तो योग्य गोष्टीसाठी असेल तर ठीक आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही देवाला की देवा मी उपाशी राहतो जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देत नाही तोपर्यंत. त्याच्याने देव तुम्हाला आशीर्वाद देणार नाही की तुम्ही उपाशी राहणार आणि मग देव आशीर्वाद देणार नाही. असं होऊ शकत नाही. देवाने अगोदरच आशीर्वाद दिलेले आहेत. हे जोपर्यंत तुम्ही विश्वास नाही ठेवत
त्या खडकामध्ये जोपर्यंत तुम्ही नाही जात तोपर्यंत ते आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये उतरून येऊ नाही शकत. ते आरोग्य पण आपल्यामध्ये नाही येऊ शकत. Praise the Lord. काय म्हटलं मोशेला, पुन्हा एकदा वाचूया. ते म्हटलं, मी आपलं सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवेन. काय म्हटलं? मी आपलं सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवेन. आणि एपिसमध्ये पौल काय म्हणतो एपिसच्या मंडळीला की यहोवा पित्याने आपल्याला येशूमध्ये स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित केलंय. सगळ्या आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वाद केला. आणि इथं पण तो म्हणतो, मी माझं सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवेन, पण तुला त्या खडकामध्ये लपावं लागेल. Praise the Lord. आता एक महत्वाची गोष्ट, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला की तो तारणार आहे, त्यांनी माझ्या पापांची क्षमा मिळवून दिली आहे 2000 वर्षापूर्वी. त्याच्या नावामध्ये सर्व स्वर्गीय आशीर्वाद मला मिळालेले आहेत. ते त्या ख्रिस्त म्हटलेल्या खडकामध्ये आहेत. Praise the Lord. ते कुठं आहेत? त्या ख्रिस्त म्हटलेल्या खडकामध्ये आहेत. आणि जे त्या ख्रिस्त म्हटलेल्या खडकामध्ये आहेत त्यांच्यावरती मग पुन्हा बाधा, पीडा, आजार, विकार कसं काय चालेल? Praise the Lord. हालेलुया. खडकामध्ये असल्यानंतर बाहेरच्या गोष्टीचा इफेक्ट चालेल का? नाही. आतमध्ये चालेल का? नाही चालणार. एक छोटं उदाहरण आहे, तुम्ही घरामध्ये आहात तर उन्हाची झळ तुम्हाला लागत नाही, बरोबर ना? बरोबर आहे. लागती का? पाऊस लागतो का? ऊन लागतं का? वारा लागतो का? खिडक्या दारात सर्व बंद करा, तुम्हाला ते बाहेरचं जे काही गोंधळ आहे तो पण ऐकू येणार नाही. Praise the Lord. बघा येशू मसीह की सत्यता आहे. तसं देवानी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ठेवलेला आहे. जसं आदामाला त्या एदेन बागेमध्ये ठेवलं, जसं मोशेला त्या खडकामध्ये ठेवलं, तसं देवाने आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये ठेवलेलं आहे. अशासाठी की सर्व चांगुलपण देवाचं आपल्याला पाहता यावं, त्याची दया आपल्याला मिळावी, त्याची कृपा आपल्याला मिळावी, त्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये यावं, त्याने दिलेली सोडवणूक आपल्याला मिळावी, म्हणून देवाने आपल्याला त्या खडकामध्ये ठेवलेला आहे. Praise the Lord. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? काय प्रश्न आहे का? नाही ना? ओके. इफिस्करास पत्र 4 अध्याय 24 वचन काढूया. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा वाचूया. पुन्हा वाचा अजून एक. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. प्रेज द लॉर्ड. बघा, मोशेनी त्या खडकाला धारण केलं, आदामानी त्या बागेला धारण केलं, तसं देवानी आपल्याला ख्रिस्तांच्या द्वारे जे निर्माण होणारा जे नीतिमत्व आणि जे पवित्रता असा नवीन निर्माण केलेला मनुष्य धारण करायला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. म्हणजे उगाच नाही म्हणत देव, ज्या वेळेस येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तो म्हटला यहोवाचा आत्मा माझ्यावर आलाय, अशासाठी की दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केलाय, धरून नेल्यांची सुटका आणि आंधळ्यांना दृष्टीचा लाभ. तर काय, तर हे सत्य तो सांगत आहे की देवानी त्याच्यापासून निर्माण होणारं नीतिमत्व आणि पवित्रता मनुष्याला दिलेली आहे. असा निर्माण झालेला नवीन मनुष्य आपण काय करावा? धारण करावा. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही हा विश्वास नाही ठेवणार की यस, ख्रिस्त येशू मध्ये देवाने माझी सोडवणूक केली आहे 2000 वर्षापूर्वी, आणि त्या सत्यतेला घेऊन तुम्ही पुढं जोपर्यंत चालणार नाही, घोषणा देत चालणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये ते सत्य तुम्हाला दिसून येणार नाही. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सांगतो, ते रक्त त्या भांड्यामध्येच राहिलं असताना इस्रायल लोकांनी द्वारपटीवर लावलं नसतं तर तो नाश करणारा घरामध्ये आला असता. इन अ सेम वे तुम्ही जोपर्यंत देवाने दिलेलं सत्य तुमच्या जीवनामध्ये घोषित नाही करणार, स्वतःला लागू करून घेणार नाही, तोपर्यंत काय होणार नाही? तोपर्यंत ते सत्य तुमच्या जीवनामध्ये कार्य करू शकणार नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे की आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.
देवानी एक नवीन आपल्याला घडवलेलं आहे येशूमध्ये. ते नवीन पण तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत तुम्ही या सुवार्तेवर विश्वास ठेवणार नाही. मोशेला पण देवाची दया, देवाची कृपा, त्याचं चांगुलपण पाहताच आलं नसतं जर तो त्या खडकामध्ये नसता गेला तर. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना? एवढं तर सगळ्यांना पटतंय? इज इट क्लिअर? तो जर त्या खडकामध्ये नसता गेला तर ते देवाचं गौरव त्याला पाहता आलं असतं का? नाही. कधीच नाही. इन अ सेम वे आज कितीतरी लोकांना ती सोडवणूक का पाहता येत नाही? कारण ते ख्रिस्त म्हटलेल्या त्या खडकामध्ये नाही जात. आपण स्वतः बघतो काय करता येईल मला, त्याच्यानी काय नाही होत. म्हणून आजपासून जे देवाने दिलेलं सुवार्ता आहे, जी देवाने दिलेली सोडवणूक आहे, जी देवाने दिलेले आशीर्वाद आहे, ते ख्रिस्त येशूमध्ये दिलेले आहेत. इकडं तुम्ही लक्ष लावा. 100% विजय तुमचा आहे. तुम्हाला कुणी नाही थांबवू शकणार. मला कुणी नाही थांबवू शकणार. कुणी नाही थांबवू शकणार त्या गोष्टीपासून. कुणी नाही थांबवू शकणार. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. सगळ्यांना समजलं इथपर्यंत? या वचनाबद्दल देवाला धन्यवाद देऊया. या वचनाबद्दल देवाला धन्यवाद देऊया. या वचनाबद्दल देवाला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. आपण डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. जितके उपस्थित आपण सर्वजण उपस्थित आहोत. कुणी आजारी असेल, कुठलं काही दुखणं असेल, कुठल्या प्रकारचं बाधा पीडा असेल, कुठल्या प्रकारचा त्रास असेल तर तुम्ही डोक्यावरती हात ठेवा. आणि देवाने आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये ठेवलेला आहे. त्याच्याद्वारे निर्माण केलेला नवा मनुष्य असं आपल्याला बनवलेला आहे. त्याच्याद्वारे निर्माण केलेला पवित्र मनुष्य असं आपल्याला बनवलेला आहे. येशूच्या द्वारे, त्याच्याद्वारे आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. आपण देवाचं गौरव करूया. आपण डोळे बंद करूया. आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करूया. प्रार्थना करत असताना तुम्ही फक्त एवढंच बोला, हो धन्यवाद देतो यहोवा पिता, परमेश्वर पिता, तू येशूमध्ये माझी सोडवणूक केली आहे. सर्व प्रकारच्या आजारातून केली आहे. सर्व प्रकारच्या पापाच्या बंधनातून केलेली आहे. मी तुला धन्यवाद. एवढंच बोला. प्रार्थना करूया. प्रार्थना करूया. धन्यवाद देतो स्वर्गीय पिता यहोवा. धन्यवाद देतो प्रिय प्रभू येशू. धन्यवाद देतो प्रिय पवित्र आत्मा. त्या खडकामध्ये तुम्ही मोशेला ठेवलं देवा. त्या खडकामध्ये तुम्ही मोशेला ठेवलं आणि तुमचं सर्व चांगुलपण तुम्ही त्याला दाखवलं. तुम्ही तुमची दया दाखवली देवा. तुम्ही तुमची कृपा पण दाखवली. तुमचं नाव देखील सांगितलं देवा. आभार मानतो देवा. आभार मानतो यहोवा पिता. आभार मानतो प्रभू येशू. आभार मानतो पवित्र आत्मा. येस येशू, तुमच्या रक्ताच्या द्वारे आम्हा प्रत्येकाची सोडवणूक झालेली आहे. सर्व प्रकारच्या पापाच्या सत्तेतून, शापाच्या सत्तेतून, आजार विकारांच्या सत्तेतून. तेच येशू तुमचं रक्त मी इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती अप्लाय करत आहे. आशिष शिंदेवर अप्लाय करत आहे. त्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर अप्लाय करत आहे. माझ्या देवा बिजले कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर अप्लाय करत आहे. मीरा ताईंवरती अप्लाय करत आहे. राजीव दादांवरती अप्लाय करत आहे. हो माझ्या देवा अनुराधा आणि तिच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर अप्लाय करत आहे. माने ताईंवरती अप्लाय करत आहे. हो माझ्या देवा. तसेच देवा सात्वेकर दादा, त्यांची दोन्ही लेकरं, त्यांची पत्नी, त्यांचे आई वडील, सासू सासरे, त्यांच्यावरतीही मी अप्लाय करत आहे. गोफणे दादा, वहिनी, त्यांचे आई वडील, त्याचे दोन्ही लेकरं, हो येशू तुमचं रक्त मी त्यांच्यावरतीही अप्लाय करत आहे. हो देवा कोथंबरी कुटुंबातले सर्व व्यक्ती, साळवे कुटुंबातले सर्व व्यक्ती, हो येशू तुमचं रक्त मी अप्लाय करत आहे. रुखारा बाला शखारा बाराबा, ओ रे बाना गाना री खारा बाला रे बाला गाला रे खारा बाला, ओ रगाना गराबा शखारा बाराबा री गाना मना री खारा बाला रुगारा बाला. येशू तुमच्या रक्ताच्या द्वारे आमची सोडवणूक झाली. मी घोषित करतो देवा, सर्व दुखण्यात, सर्व आजारातून, सर्व व्यसनातून, सर्व चुकीच्या गोष्टीतून, सर्व बाधा पीडांमधून, सर्व चुकीच्या सैतानाच्या बंधनातून आज येशूच्या नावामध्ये या सर्व आमच्या भावा बहिणींसाठी मी सोडवणूक घोषित करत आहे. हे सर्व सैतानाची बंधनं येशूच्या नावामध्ये आज्ञा करतोय. सर्व दुखणं, सर्व आजार या क्षणाला येशूच्या नावामध्ये प्रत्येकाच्या शरीरामधून मुळात सकट उपटा आणि समुद्रामध्ये जाऊन पडा मी आज्ञा करत आहे. सर्व शरीराचं दुखणं, आरोग्य मी घोषित करत आहे. तिथं आरोग्य, तो पेन निघून जाण्यासाठी येशूच्या नावाने आज्ञा करत आहे. गौरव तुमचं होऊ दे देवा. गौरव तुमचं होऊ दे देवा. प्रभू येशू तुमच्या नावामध्ये मी सोडवणूक घोषित करत आहे.
सोडवणूक घोषित करत आहे. तुमचा गौरव होऊ दे. आशिष शिंदेसाठी सोडवणूक घोषित करत आहे. आमच्या सर्व कुटुंबांसाठी सोडवणूक घोषित करत आहे. हो माझ्या देवा, तुमचा गौरव होऊ दे. तुमचं सामर्थ्य उतरून येऊ दे. तुमचा गौरव होऊ दे. तुमचं चांगुलपण, तुमची प्रीती, तुमच्या दया, तुमची कृपा ही आम्हाला समजत आहे. आमचे अंतःचक्षु प्रकाशित झालेत. मी घोषित करतो देवा, तुमचा गौरव होऊ दे. तुमचा गौरव होऊ दे. तुमचा गौरव होऊ दे. आणि घोषित करतो प्रत्येकाचं जीवन तो खडक जो येशू ख्रिस्त आहे त्याच्या नावामध्ये स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित आहे. मी घोषित करतो देवा. प्रत्येकाचे एकमेकाशी असलेले नाते येशूच्या नावात मी घोषित करतो. स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वाद आहे. प्रत्येकाचा इन्कम सोर्स, बिझनेस हो माझ्या देवा. प्रत्येकाचं जीवन येशूच्या नावात मी घोषित करतो. स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वाद आहे. प्रत्येक लेकराचं शिक्षण येशूच्या नावात घोषित करतो. स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वाद आहे. तुमचं गौरव होऊ दे. तुमचं गौरव होऊ दे. तुमचं गौरव. येशूच्या नावाने प्रार्थना मागून तुम्ही ऐका पिता. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय देवाला धन्यवाद देऊया.